आयुष्य सोपं करण्यासाठी यंत्रांची सारखी गरज भासते, पण यंत्र निर्माण करण्याचं काम अजिबात सोपं नाहीये. त्यासाठी लागते जुगाडू वृत्ती, म्हणजेच काहीतरी निर्माण करण्याची प्रबळ इच्छाशक्ती. आज आपण आलोय अशा जुगाडू विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये, ज्याचं नाव आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. स्वागत आहे तुमचं या शोमध्ये. विद्यार्थ्यांना दिशा देणारा आणि पालकांचं शंका निरसन करणारा एकमेव मंत्र म्हणजेच करिअर मंत्र. विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहराने आजपर्यंत अनेक इंजिनियर्स निर्माण केलेत. चला तर मग आज सफर करूया एका परिपूर्ण इंजिनिअरिंग कॉलेजची. मला जी हवी ती युनिव्हर्सिटी आणि विथ स्कॉलरशिप हे सगळं मला मिळालंय. It also helps in boosting our confidence level. VIIT also has an active entrepreneurship development cell. So the students overall get a proper personality grooming in our college, and that is one of the major factors why I am very happy to be studying in this college. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना 2002ला झाली. खूप अभिमानाने बोलतो आम्ही ती हे 12 वर्षात ही संस्था पुण्याच्या टॉप 10 इन्स्टिट्यूट्समध्ये स्थापन पोचली आहे. आज या संस्थेमध्ये पण 200 अधिक स्टाफ आहे. स्टुडंट अचीवमेंट्स वाढत आहे आणि ग्रुपची फिलॉसॉफी, मॅनेजमेंटची फिलॉसॉफी क्लिअर आहे. ती आम्हाला चांगले शिक्षक इथं नेमायचे आहे, त्यांना रिसर्च आणि कन्सल्टन्सीसाठी मोटिवेशन करायचं आहे. स्टुडंट ॲक्टिव्हिटीजला आम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे. स्ट्रॉंग असणारे प्लेसमेंट्स अधिक स्ट्रॉंग करायचे आहे. स्ट्रॉंग असणारे इंडस्ट्री रिलेशन्स अजून स्ट्रॉंग करायचं आहे. खूपच लवकर आम्ही VIITलाही ऑटोनॉमसचा अर्ज केला आहे आणि आम्हाला अशी खात्री आहे की साधारणतः 2 ते 3 वर्षात VIIT कॉलेजलाही ऑटोनॉमी स्टेटस UGC कडून ग्रांट होईल. या कॉलेजमध्ये वेगवेगळी 6 डिपार्टमेंट्स आहेत आणि या 6 डिपार्टमेंट्सचा डोलारा गेली 5 वर्ष ज्यांच्यामुळे डौलात उभा आहे त्या म्हणजे या कॉलेजचे प्रिन्सिपल. त्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांनी स्ट्रक्चरल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळवली. अतिशय कर्तबगार असं व्यक्तिमत्व या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर बिलावरी करकरे. VIITमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या मुलांचा आम्ही सर्वे घेतला की VIITमध्ये काय ॲडमिशन घेतली. त्यांनी एक 2-3 कारणं आम्हाला सांगितली. पहिलं कारण विश्वकर्मा इन्स्टिट्यूटचं जे एज्युकेशनल फील्डमध्ये नाव आहे ते एक पहिलं कारण. दुसरं कारण इथल्या ग्रॅज्युएट्सना नंतर मिळणारे जॉब्स, म्हणजे थोडक्यात चांगल्या करिअरची खात्री. आणि तिसरं म्हणजे हे चांगलं करिअर होण्यासाठी जे स्ट्रॉंग ॲकॅडमिक्स लागतं ते ॲकॅडमिक्स आणि त्याच्याबरोबरच जे स्किलसेट्स लागतात ती जी तयारी आम्ही मुलांकडून घेतो ती तयारी आहे. असं चांगलं नाव होण्यामागे आमची जी पेरेंट इन्स्टिट्यूट आहे बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट यांनी जे शैक्षणिक क्षेत्रात काम केलं आहे त्याचा खूप मोठा वाटा आहे. तसंच VIITच्या स्थापनेमागचं त्यांचं जे उद्दिष्ट आहे आणि 2002पासून VIITची एका विशिष्ट ध्येयाच्या दिशेने जी वाटचाल चालली आहे या सगळ्याचाच सहभाग हे उत्तम नाव होण्यामागे आहे. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची विजन जर का बघितली तर ती आहे एक्सलन्स इन टेक्निकल एज्युकेशन. या एक्सलन्ससाठी आम्ही खूप धडपड करतो आहे. इथला प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक फॅकल्टी आणि इथली मुलंसुद्धा त्याच ध्येयाने प्रेरित होऊन पुढे जात आहेत. After 12th standard, when students wish to pursue engineering, they are confused about the choice of college to make. At that time, the brand of Vishwakarma helped me select this college. A major reason why I chose VIIT was because of the infrastructure that this college is providing us. The labs and classrooms of VIIT are very well equipped. We have projectors, we have any sort of equipment that is required for a computer science engineering student to understand and learn better. Most importantly, we have a very well experienced teaching faculty. Our faculty, we have a major number of teachers who are pursuing their PhD.
because of which there is a very research oriented approach in our classrooms. महाराष्ट्रात अतिशय थोडी अशी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत की जिथे पूर्णवेळ मुलांसाठी काउन्सिलरची नेमणूक केलेली आहे. इथे जरी सर्वांसाठी काउन्सिलर असला तरी आम्ही जास्त लक्ष देतो ते फर्स्ट इयरच्या मुलांकडे, कारण ही फर्स्ट इयरची मुलं 12वी नंतर जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला येतात आणि प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घेतात त्यावेळेला त्यांना खूप बदलांना सामोरे जायला लागतं आणि ह्या वेळेला त्यांची मनस्थिती खूप गोंधळलेली असते आणि मग त्यांना कुठेतरी आधार हवा असतो तो मानसिक, आणि त्यासाठी काउन्सिलरची गरज असते. अभियांत्रिकीच्या शाखा झपाट्याने पुढे येत आहेत, काही विशेष शाखाही तयार होतात आणि इथली प्रत्येक ब्रांच स्वतःची एक वेगळी खासियत घेऊन आणि सखोल ज्ञान घेऊन समोर येते. त्यामुळे इथला प्रत्येक विद्यार्थी बाहेर पडल्यावर बाहेरच्या जगात स्वतःचं एक वेगळं अस्तित्व सिद्ध करू शकतोय. आता आपण भेटूया काही HODsना आणि त्यांच्याशी बोलूया. आजचे युग हे कम्प्युटरचे युग आहे आणि ह्या सगळ्या कम्प्युटर सिस्टम्स व्यवस्थित रीतीने चालण्यासाठी आपल्याला उत्तम प्रकारचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची आवश्यकता असते आणि उत्तम प्रकारच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बनवण्यासाठी उत्तम प्रकारचे कुशल सॉफ्टवेअर कम्प्युटर इंजिनियर्सची आवश्यकता असते. अशाच प्रकारचे कुशल कम्प्युटर इंजिनियर्स घडवण्याचे काम VIITचा कम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग करतो. मला सांगायला आनंद होतो की आमच्या येथील प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हा विद्यार्थ्यांना केंद्रित ठेवून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या हेतूने प्रेरित होऊन प्रत्येकजण काम करतात. विद्यार्थ्यांकडे आम्हाला जातीने लक्ष देता येतं. गेले कित्येक वर्षात आमचा रिझल्ट आणि प्लेसमेंट यामुळे वाखाणण्याजोगी आहे. गेस्ट लेक्चर, सेमिनार, वर्कशॉप या इत्यादी विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही इंडस्ट्री रिलेटेड इनपुट देत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. My department organizes various guest lectures, seminars, workshops which is carried by the students with the help of the teachers. आमच्या विभागाने पुणे विद्यापीठाच्या टॉप 5 क्रमवारीत स्थान पटकावलेले आहे. असं आपण ऐकतो की 4th इयरपर्यंत जे काही शिकलेलं असतं ते खूप डिफरंट असतं जेव्हा आपण ॲक्च्युअल साईट किंवा ऑफिसमध्ये जातो. तर त्याचा अनुभव मिळण्यासाठी आमच्या डिपार्टमेंटनी इंडस्ट्रियल इंटर्नशिप्स अरेंज केल्यात, ज्याच्यात मोर दॅन 200 स्टुडंट्स हॅव पार्टिसिपेटेड आत्तापर्यंत. पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सेकंड इयरमध्ये जेव्हा विद्यार्थी आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना आम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्री ओरिएंटेड ट्रेनिंग प्रोग्राम्स देतो, जसं की लॅबव्ह्यू आहे, जसं की RFIC डिझाईन आहे, PLC ट्रेनिंग आहे. जेव्हा हाच विद्यार्थी थर्ड इयरला पुढे जातो तेव्हा त्यांना आम्ही रोबोटिक्समध्ये ट्रेनिंग देतो, सेन्सर्समध्ये ट्रेनिंग देतो आणि लॅबव्ह्यूचं ॲडव्हान्स ट्रेनिंग देतो. आणि जसा हा विद्यार्थी फायनल इयरला पोचतो तेव्हा त्या विद्यार्थ्याला आमच्याकडे ज्या वेगवेगळ्या रिसर्च ग्रँट्स आहेत, साधारणतः आत्ता आमच्याकडे 1,27,00,000 रुपयाचे रिसर्च प्रोजेक्ट चालू आहेत. त्याच्यामध्ये TIFRचा आहे, त्याच्यामध्ये ISRO आहे, त्याच्यामध्ये EICTच्या ग्रँट्स आहेत. या सगळ्या रिसर्च प्रोजेक्ट्सवरती आम्ही विद्यार्थ्यांना फायनल इयरमध्ये प्रोजेक्ट्स करण्याची संधी उपलब्ध करून देतो. चांगल्या शिक्षणासाठी तितकंच पोषक वातावरणही गरजेचं असतं. उत्तम लायब्ररी, दर्जेदार लॅब्स आणि वर्कशॉप्स यामुळे इथली मुलंही तितक्याच आवडीने शिकतात. संशोधनातून शिक्षण यासाठी डिपार्टमेंटमधील प्राध्यापक वर्ग शासनाच्या वेगवेगळ्या अनुदान योजनेअंतर्गत जसे राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालय विकास मंडळ इत्यादी संशोधन प्रोजेक्ट हाती घेतले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी उपलब्ध होते, त्यामुळे त्यांचे तांत्रिक ज्ञान व गुणवत्ता वाढीस लागते. मी आत्ता BEत आहे आणि आम्हाला एक प्रोजेक्ट असतो जो वर्षाचा असतो. त्या प्रोजेक्टसाठी इट इज अ कॉस्टली अफेअर, पण त्यासाठी आमचं डिपार्टमेंट खूप ग्रांट्स, R&D स्पॉन्सरशिप्स आणि BCOD स्पॉन्सरशिप्स अरेंज करतो. आज डिपार्टमेंटमध्ये IIT बॉम्बेचं व्हर्च्युअल लॅब नोडल सेंटर, IFM जर्मनीचं सेंटर ऑफ एक्सलन्स, SM वायरलेसची एक एक्स्ट्रा कम्युनिकेशनची लॅबोरेटरी, अशा विविध प्रकारच्या इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅबोरेटरीज आहेत. It ultimately helps the students in developing the management skills of the student. And we also have mentor slots where students can interact with the teachers and solve their problems and get the best solution ever. तर या मुलांना आम्ही ट्रान्झिशन करत असताना 12वीमधनं स्मूथ ट्रान्झिशन व्हायला पाहिजेत अशा पद्धतीने टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस डिझाईन केलेली आहेत की जी आउटकम बेस्ड आहेत आणि आज इंजिनिअरिंगमधनं पासआउट झाल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये अब्झॉर्ब होण्यासाठी जी स्किल्स डेव्हलप करायची असतात अशा पद्धतीने शिकवल्या जातात. डिपार्टमेंटमधील असलेल्या 46 उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षकांमुळेच
आज महाराष्ट्रामध्ये आमचं नाव शैक्षणिक गुणवत्तेत पुढे आहे. विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनकडे जाण्याचा कल वाढलेला आहे. या दृष्टीने विद्यार्थ्यांकडे जर इंडस्ट्री इंटर्नशिपचा प्रोग्राम केलेला असेल तर त्याला ॲडमिशन मिळण्यासाठी फायदा होतो. या दृष्टीने आमच्या येथील प्रत्येक शिक्षक वर्ग हा विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल इंटर्नशिप मिळेल, त्यांना इंडस्ट्रियल प्रोजेक्ट मिळेल, इंडस्ट्रियल सेमिनार्स होतील, जास्तीत जास्त इंडस्ट्रियल गेस्ट लेक्चर होतील, याच्यासाठी प्रयत्नशील असतात. I would like to say about my department that it provides really good opportunities for students in probably every field, right from extracurricular activities, co-curricular activities, projects, etc. The students get really good exposure. I myself am doing a project under the Tata Institute of Fundamental Research and it has turned out to be a great opportunity for all of us. इंडस्ट्रीतली असलेली सध्याची परिस्थिती, इंडस्ट्रीची विद्यार्थ्यांच्याकडून असलेली अपेक्षा, या गोष्टींचं विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी म्हणून 2012 पासून डिपार्टमेंटने इंटर्नशिप प्रोग्रामची सुरुवात केली. यामध्ये सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या परीक्षा झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येतं. साधारण 15 दिवस ते 1 महिन्याचा कालावधी अशा प्रशिक्षणाचा असतो. आत्तापर्यंत 200पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप प्रोग्राममधून प्रशिक्षण घेतलेलं आहे. यासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि रोहन बिल्डर्स यांची आम्हाला प्रामुख्यानं मदत मिळते. ह्याच्या व्यतिरिक्त ॲकॅडमिक्सच्या व्यतिरिक्त आम्ही को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण मुलांना करायला लावतो, जेणेकरून त्यांचे स्किल्स डेव्हलप होतात. को करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये सायटेक हा एक महत्त्वाचं ॲक्टिव्हिटी आहे की ज्याच्यामध्ये फर्स्ट इयर ते फायनल इयरपर्यंत स्टुडंट्स आपली स्वतःची प्रोजेक्ट्स स्वतःहून केली, स्वतःच्या हाताने केलेली प्रोजेक्ट्स जी फंडामेंटल कॉन्सेप्टवरती आधारित असतात अशी ही प्रोजेक्ट्स उभे करतात. आणि सायटेकमध्ये आम्ही प्लाझ्मा ग्लोबल हा एक प्रोजेक्ट केला होता. त्या प्रोजेक्टबद्दल आम्हाला अवॉर्ड पण मिळालेला आहे, फर्स्ट अवॉर्ड. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती फर्दर वर्क करणार आहोत आणि इथून पुढे 4 वर्षे आम्ही असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स इथं करणार आहोत सायटेकमध्ये. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजेच TIFR ही एक जगविख्यात रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. आम्ही त्यांच्याबरोबर गेले 5-6 वर्ष काम करतो आहे. आत्तापर्यंत 180 मुलांनी जवळजवळ 65 प्रोजेक्ट्स केलेले आहेत. त्याच्यामध्ये बरीचशी टेक्नॉलॉजी आम्ही त्यांना डेव्हलप करून दिली आहे. 2012मध्ये आमचा एक सामंजस्य करार पण झाला आहे. मॅनेजमेंट, VIITचा स्टाफ आणि NSSचे विद्यार्थी या सर्वांच्या मदतीने एका वर्षामध्ये 121 टॉयलेट बांधून आम्ही जामगाव दिसली हे निर्मल ग्राम केलं. दर साधारणपणे 2 सेमिस्टरमध्ये आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतो. साधारण 500 ते 600 विद्यार्थी एका वेळेला ब्लड डोनेशन करत असतात. परंतु आम्ही काय केलं, आमच्याच कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने आम्ही त्या ठिकाणी सॉफ्टवेअर डेव्हलप केलं की ज्या सॉफ्टवेअरच्या मदतीने आम्ही आता हिंदुस्थानामध्ये कोणताही विद्यार्थी हा पासआउट जरी झालेला असेल तरी आम्ही त्याचं ब्लड हा त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार जमा करू शकतो. VIITचे विद्यार्थी फक्त अभ्यासातच हुशार आहेत असं नाही आहे. अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन मिळतं. उदाहरणार्थ नाटक, पुरुषोत्तम फिरोदिया यांसारख्या स्पर्धांमध्ये ते अभिनयापासून सेट बनवण्यापर्यंत वेगवेगळी कामं करतात. त्याशिवाय स्पोर्ट्स आणि इतर टेक इव्हेंट्स आहेतच. आम्हा सर्व फॅकल्टी मेंबर्सना असा विश्वास आहे की आमच्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा खूप काही करू शकतो. त्याच्यात प्रचंड एनर्जी आहे, त्याच्यात प्रचंड ऊर्जा आहे, क्युरिओसिटी आहे, क्रिएटिव्हिटी आहे आणि त्यामुळेच अकॅडमिक्स सांभाळून आमच्याकडची मुलं 10 निरनिराळ्या नॉन टेक्निकल ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण भाग घेतात. आविष्कार हा आमचा कॉलेजचा एक कल्चरल ग्रुप आहे विच टेक्स पार्ट इन खूप सारे आंतर महाविद्यालय स्पर्धा, जसं काय फिरोदिया करंडक, पुरुषोत्तम करंडक, सुमन करंडक. आणि 2011 साली VIIT कॉलेजला करंडक होता पॉझिटिव्ह नावाच्या एकांकिकाला. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्ष आम्ही नवात होतो, नंबरात सुद्धा आलो. आणि त्याचसोबतही इंडिव्हिज्युअल प्राइजेस पण होती प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, ॲक्टिंग, बॅकस्टेज, लाईट्स, इव्हेंट्स, डान्स, म्युझिक सगळं. आणि ह्या सगळ्यामध्ये आविष्कार जो ग्रुप आहे त्याचा खूप मोठा हात आहे. आविष्कारचा प्रत्येक मेंबर एकमेकांशी खूप चांगल्या बॉन्डनी जुळला गेला आहे. युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून यावर्षी बरेच कामं मला करण्याचं कॉलेजने सहाय्य केलं. त्याचबरोबर गंधर्व, परसेप्शन, वेगवेगळे इव्हेंट, स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज यावर्षी खूप चांगल्या प्रकारे करण्यात आल्या. 450 विद्यार्थी आमच्या कॉलेजचे युनिव्हर्सिटी लेवलवर विविध पारितोषिके, फुटबॉल, कॅरम, टेबल टेनिस, लॉन टेनिस यामध्ये यावर्षी आमच्या कॉलेजला मिळालेलं आहे. आम्हाला 2011मध्ये आमचं काम बघता, ॲक्टिव्हिटीज बघता AICTEकडनं 7.3 लाखाचं ग्रांट मिळालं होतं, ज्याच्या मदतीने आम्ही इन्क्युबेशन सेंटर सेटअप केलं. आत्ता
आम्ही आमचं ध्येय लक्षात ठेवता भरपूर वेरियस ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करतो. त्यापैकी काही महत्त्वाच्या सांगायचं झालं तर पहिली म्हणजे ट्रेनिंग सेशन. उद्योग करण्याआधी जे काही तुम्हाला नॉलेज लागतं, स्किल्स लागतात, तर त्याचं नॉलेज देण्याकरता आम्ही ट्रेनिंग सेशन कंडक्ट करतो. जसं की आमच्याकडे मेटकॉन, खांडेलवाल सिक्युरिटीज यांच्याकडून ट्रेनिंग सेशन आत्तापर्यंत झालेले आहेत. In making India, digital India, IT engineers play a pivotal role. And it has been an honor for me to be a student of IT department and make a small difference in this era. काही MNCsमध्ये प्लेसमेंट झाल्यानंतरही आम्ही EDCच्या माध्यमातून एक थोडं डेअरिंग करून स्वतःची कंपनी स्थापित करण्याचा निर्णय घेतला. पण कुठलीही मोठी गोष्ट ही अचानक घडत नसते. तशीच आमची सुरुवातसुद्धा सेकंड इयरमध्ये केलेल्या NSSच्या वेबसाईटपासूनच झाली. करंटली आम्ही ट्रू स्पायडर टेक्नॉलॉजीज नावाची एक सॉफ्टवेअर कंपनी स्थापित केली आहे, ज्याच्यात आम्ही ग्लोबल प्रोडक्टवरती काम करतोय. अभियांत्रिकीचं क्षेत्र तसं प्रचलित असलं तरी इथे रोज काही नव्याने बदल होत असतात. या बदलांबद्दल अपडेटेड असणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्या बाबतीत इथले विद्यार्थी कायम अपडेटेड असल्याने काही कंपनीज दरवर्षी इथे प्लेसमेंटसाठी येतात आणि या विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध होतात. कोणत्याही अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेताना प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की मला एक उत्तम प्रकारची नोकरी मिळावी आणि ती नोकरी देण्याचं काम कॉलेजमध्ये प्लेसमेंट सेल करतं. आपल्याकडे वर्षानुवर्ष अनेक मोठ्या नावाजलेल्या कंपन्या प्लेसमेंटला येतात. काही कंपन्यांची नावच घ्यायची झाली तर ॲक्सेंचर, इन्फोसिस, कॉग्निझंट, फोर्स मार्शल, फोक्सवॅगन सर्व नामांकित कंपन्या आपल्याकडे मुलांना प्लेसमेंट देण्यासाठी दरवर्षी येतात. दरवर्षी आमचं डिपार्टमेंट 180 ANTC इंजिनियर्स घडवतात. यातील 70% विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळते आणि उरलेल्या 30% विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होते. अगदी सुरुवातीच्या बॅचपासनं आमच्या विभागातील 75%च्या पेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी नामांकित कंपनीमध्ये प्लेस झालेले आहेत. विज्ञानाची आणि जुगाडू वृत्तीची कास धरून सक्षम इंजिनियर्स बनवण्यात या महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे. 4 वर्षांची प्रचंड मेहनत केल्यावर इथला विद्यार्थी तावून सुलाखून बाहेर निघतो आणि मग त्याच्या करिअरमध्ये सोन्यासारखा झळाळत असतो. VIITमध्ये ॲडमिशन का घ्यायची याची कारणं तर तुम्हाला कळलीच. इंजिनियर होताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲकॅडमिक्स. हे करता करता तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट पण तितकीच महत्त्वाची आहे आणि हे सगळं खूप आनंदाने मजेने करणं हाही तितकाच महत्त्वाचा भाग आहे. तर मला खात्री आहे की इथे येणारा प्रत्येक मुलगा हा आनंदानेच इथून ग्रॅज्युएट होताना बाहेर पडेल, एक फ्लाइंग कलर्सनी बाहेर पडेल आणि उत्तम करिअर करेल. VIIT या इंजिनिअरिंग कॉलेजचा तुम्हाला भाग व्हायचा असेल तर आत्तापासूनच तयारीला लागा, कारण यशाचा मार्ग याच महाविद्यालयातून जातो अशी आमची खात्री आहे. नव्या जगाचा तंत्र, नव्या जगाचे फायदे